श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी विशाखा तुमचं स्वामिनी चॅनलवर मनापासून स्वागत करते. तर मंडळी, मी आज बनवते आहे मुऱ्याचे मासे. तर झटपट पटापट रेसिपी पाहूया. तसेच मी आज काय प्रोडक्ट अनबॉक्स करणार आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मुऱ्याचे मासे म्हटलं तर ते भातापेक्षा भाकरीसोबत छान लागतात. तर अगोदर भाकरी करून घेते आहे. या भाकरीचे सुद्धा 2 प्रकार आहेत, जसे की उतोणी आणि उकडीच्या भाकरी. तर उतोणी पिठाच्या भाकरी म्हणजे काय, तर पाणी उकळून घ्यायचं आणि त्या परातीत जे पीठ घेतले त्यामध्ये ओतून पीठ मळून घ्यायचं आणि भाकरी करायच्या. आणि उकडीच्या भाकरी म्हणजे काय, तर उकडीच्या भाकरी म्हणजे पाणी उकळत ठेवून उकळत्या पाण्यात पीठ उकड काढून घ्यायची. जसं आपण मोदक करतो तेव्हा उकड काढून घेतो, अगदी तसं. तर मी आज उतोणी पिठाच्या भाकरी करते. आता त्या मला खूप छान जमतात. अगोदर मी उकडीच्या पिठाच्याच करायचे. तर मी पीठ छान मळून घेतलेलं आहे. आता गोळे करून भाकरी करायला घेते आहे. तवा गरम करत ठेवते आहे आणि एकीकडे भाकरी लाटायला घेते आहे. खरं तर भाकरीला ही थापून केलेली जी भाकरी असते त्यालाच खूप छान टेस्ट येते, पण आपल्याला वेळ कमी असतो आणि आता काळाच्या ओघात ही पद्धत थोडी दूर होत चालली आहे. आता बहुतेक तरी लाटूनच भाकरी करतात, तर मी लाटून करते आहे. तर भाकरी मी करते आहे आणि मासे हे आई करणार आहे. तर मी अगोदर भाकरी करून घेते, त्यानंतर मग मी विराटला घेणार आणि आई मासे करणार. आता मी भाकरी करेपर्यंत आई विराटला घेऊन आहे. असं आम्हाला आता आळीपाळीने दोघींना कामं करून घ्यावी लागतात. तर इतका मस्ती करतो विराट आता आणि इतकी त्याची धावपळ असते, त्याच्यामुळे कोणतरी एक जण त्याच्या सतत सोबत असावंच लागतं. तर वेळ फार कमी आहे, मी पटापट भाकरी करून घेते. तर भाकरी होईपर्यंत आपण मुऱ्याचे जे मासे असतात त्याच्याविषयी जरा बोलूया. तर मुऱ्याचे मासे हे आदिवासी जमातीचे लोक, स्त्री आणि पुरुष, ओढ्यामध्ये उभे राहून दोन्ही बाजूने एक पातळ कापड प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने धरून एकदम उचलतात. तर यामध्ये त्यांना मुऱ्याचे मासे सापडतात. मुऱ्याचे मासे म्हणजे एकदम छोटे मासे. यात कधीकधी वाम किंवा झिंगेसुद्धा सापडतात. मासेमारीच्या या पद्धतीमुळे बरेचदा हे मासे जिवंतच आपल्याला मिळतात. मुरा मासा ओळखायचा कसा, तर तो अगदी छोटा असतो आणि त्यावर काळ्या रंगाचे ठिपके असे विशिष्ट पद्धतीने असतात. आमच्याकडे आदिवासी जमातीचे लोकसुद्धा राहतात, त्याच्यामुळे मळ्याचे मासे म्हणा किंवा हे मुऱ्याचे मासे हे इझिली आम्हाला मिळतात. आमच्याकडे तर बरेचदा असतात, कारण माझ्या सासऱ्यांच्या अशा ओळखीचे जे लोक आहेत ते आम्हाला आपणहून घेऊन येतात भेट म्हणून. तर मुऱ्याचे मासे आणि मळ्याचे मासे हे माझ्या मिस्टरांना आणि माझ्या सासऱ्यांना म्हणजे पप्पांना फार आवडतात. त्याच्यामुळे मोस्ट ऑफ दी हे मासे घरी होतातच. आमचा उपवास असल्याकारणाने या दोघांनाच आज ते खायला मिळणार आहे. तर माझ्या भाकरी करून झालेल्या आहेत. आता आपण मुऱ्याचे मासे कसे करायचे हे पाहूया. तर मासे अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. हे मासे छोटे असल्याकारणाने जास्त साफ करावे लागत नाही, फक्त आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. कारण कधीकधी या माशांमध्ये आपल्याला खडेसुद्धा मिळतात किंवा वेगळ्या जातीचे सुद्धा मासे मिळतात जे आपल्याला खायचे नसतात, आपल्या शरीरासाठी चांगले नसतात. तर असे आपल्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर स्वच्छ धुतलेले मासे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. या माशांवरच आपल्याला जेवढं तिखट लागेल तेवढा मसाला, हळद आणि चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे. एका पातेल्यात तेल गरम करून त्यावर आपल्याला लसूण लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तर या माशांसाठी म्हणजे जेव्हा तुम्ही असे मासे करता, मुऱ्याचे मासे म्हणा, मळ्याचे मासे म्हणा, तर हे मासे करतावेळी आपल्याला तेल जरा जास्त प्रमाणात घालायचं आहे, कारण आपण यात पाणी घालणार नाही आहोत. फक्त त्या तेलावरच आणि त्या वाफेवरच आपल्याला हे मासे शिजवून घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे हे मासे पातेल्याला चिटकू नयेत म्हणून आपल्याला तेलाचा वापर जास्त करायचा आहे. लसूण परतवून झालेली आहे. त्याच्यानंतर मी त्यामध्ये हिंग घालणार आहे आणि काही मिरच्या फोडणीला घालणार आहे. त्यानंतर हे मासे आपल्याला एकत्र एकजीव करून घ्यायचे आहे मसाला आणि हळदमध्ये. त्यानंतर ते पातेल्यात ॲड करायचे आहे. तर या माशांना चमच्याने परतवायचं नाही आहे, आपल्याला चमचा वापरायचा नाही आहे. पातेलं असं व्यवस्थित पकडून ते पातेलंच हलवून घ्यायचं आहे. चमचा जर तुम्ही वापरला तर सर्व मासे तुटणार. तर मध्ये मध्ये असंच जसं व्हिडिओमध्ये दाखवते आमची आई, तसं पातेलं हलवून तुम्हाला मासे परतवून घ्यायचे आहेत.
मासे किंवा गावठी चिकन करायचं असलं की आमची पसंती आमच्या आईच्या हातालाच असते. काही पदार्थ हे ज्या त्या व्यक्तीच्या हातून झालेलेच खायला छान लागतात. तर या माशांना शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही. तर मी आता कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि पुन्हा पातेलं हलवून मासे परतवणार आहे. लक्षात ठेवा, या माशांना चमचा अजिबात वापरायचा नाही, नाहीतर ते मासे आहेत ते तुमचे तुटून जाणार आणि त्याची खायची मजा निघून जाणार. तर या रेसिपीला म्हणजे हे मासे करताना आपल्याला पातेलावर झाकणसुद्धा ठेवायचं नाही आहे. त्या स्टीमवरसुद्धा मासे ओव्हर कुक होतील आणि ते तुटून जातील. तर असेच तुम्हाला शिजवून घ्यायचे आहे. फार वेळ लागत नाही हे मासे करायला, फक्त आपलं लक्ष असायला हवं. तर मासे शिजून झालेले आहेत. तर मुऱ्याचे मासे तयार आहेत. माझा आणि आईचा महिनाभर उपवास असल्याने पप्पा आणि अहो चांगलाच ताव मारणार आहेत असं दिसतंय. चला तर मंडळी, आता वेळ झाली आहे अनबॉक्स करण्याची. तर ते प्रोडक्ट काय आहे ते पाहूया. तर मी मागवलेलं आहे फ्लिपकार्टवरून भिंतीवरचं घड्याळ. खूप दिवस झाले आमचं घड्याळ बंद झालेलं. तर मी नवीन घड्याळ मागवलेलं आहे. मला मोठ्या डायचं मोठं घड्याळ भिंतीवरचं हवं होतं. तर ते मी फ्लिपकार्टवरून 699 रुपीजला मागवलेलं आहे. इतकं ऑसम त्याची बॉक्सिंग आहे. खरंच खूप छान त्याची बॉक्सिंग करून आलेली आहे आणि प्रोडक्ट पण खूप छान आहे. क्वालिटी उत्तम आहे आणि दिसायलासुद्धा घड्याळ खूप छान आहे. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.